नमस्कार. सध्या अगदी कडक उन्हाचे दिवस चालू झालेले आहेत. अशा कडाक्याच्या उन्हामध्ये प्रत्येकालाच काही ना काही थंडगार प्यावंसं वाटतं. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट असं कलिंगडचं थंडगार सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहोत. बाजारात सध्या भरपूर कलिंगडं आलेले आहेत आणि स्वस्त देखील आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच हा सरबत एकदा नक्की करून पहा, सर्वांना फार आवडेल. चला तर लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. मिल्कशेक तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मोठे 2 चमचे सब्जा घेतलेला आहे. सब्जा उन्हाळ्यामध्ये खाल्लेला खूप चांगला असतो, शरीराला थंडावा देतो. आता हा सब्जा जो आहे ना, कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल. यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि साधारणतः 10 ते 15 मिनटं किंवा वेळ असेल तर अर्धा तास असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, सब्जा मस्त असा फुलतो. सब्जा भिजत आहे तोपर्यंत आपण कलिंगड कापून घेऊयात. मी या ठिकाणी एक मोठं ताजं फ्रेश कलिंगड घेतलेलं आहे. आता सध्या बाजारामध्ये भरपूर सारे कलिंगड यायला सुरुवात झालेली आहे आणि स्वस्त देखील आहे. प्रत्येक घरोघरी कलिंगड हे रोज आणलंच जातं. तर कलिंगड असंच खाण्यापेक्षा वेगळं आज आपण काहीतरी तयार करणार आहोत. कलिंगड मधोमध कापून घ्यायचं आहे. आता कलिंगडचा पावभाग जो आहे ना, तो एकदम आपण कांदा कसा चिरतो त्याप्रमाणे एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आणि काही कलिंगडाचे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आहे. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हे पहा, अशा प्रकारे काही कलिंगड एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे. बिया शक्य होतील तेवढ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि काही कलिंगड असे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत. आता जे आपण मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहेत ना, ते एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि कलिंगडचा आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आज आपण वेगळ्या पद्धतीने मिल्कशेक तयार करणार आहोत. या मिल्कशेकला मोहब्बत का शरबत असे देखील म्हटले जाते. हे पहा, अशा प्रकारे कलिंगडचा मी ज्यूस तयार करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता लगेचच तयार केलेला ज्यूस एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. एकदम मस्त असा ज्यूस या ठिकाणी तयार झालेला आहे. कलिंगडचे मोठे मोठे तुकडे जे आहेत ते शिल्लक राहू द्यायचे नाही. आता असा ज्यूस तयार झाल्यानंतर आपला जो नेहमीचा पाणी पिण्याचा ग्लास असतो ना, त्या ग्लासाने एकदम थंडगार असं दूध ह्यामध्ये ॲड करायचं आहे. दूध थंडच वापरा, म्हणजे कसं एकदम जो मिल्कशेक आहे ना, तो चवीला खूप छान लागतो. आधी दूध तापवून घेतलेलं आहे, त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता असं दूध घालून झालं की लगेचच आपण सुरुवातीला जो सब्जा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, हे पहा भिजल्यामुळे अगदी मस्त असा फुलून वरती आलेला आहे आणि मस्त असं फुललेला आहे. आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने साधारणतः 2 ते 3 चमचे सब्जा घालायचा आहे. आता लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 ते 3 चमचे बरोबर रोज सिरप घातलेला आहे. रोज सिरप घातल्यामुळे हा मिल्कशेक चवीला खरंच खूप अप्रतिम लागतो. आता सुरुवातीला आपण जे कलिंगड एकदम बारीक बारीक कट करून घेतलं होतं ना, ते अर्धी वाटी कलिंगडचे तुकडे ह्यामध्ये घालायचे आहेत. जर कलिंगड जास्तीचं गोड असेल तर साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण साधारणतः 2 ते 3 चमचे साखर घालायची, कारण आपण हे जास्त प्रमाणामध्ये बनवणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला साखर स्किप करायची असेल तर साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल, किंवा कलिंगड जेव्हा तुम्ही कलिंगडचा ज्यूस तयार केला ना, त्यावेळी साखर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. साखर घालून झाल्यानंतर यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालायचे आहेत आणि मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी आपला मस्त असं कलिंगडचं थंडगार सरबत किंवा मोहब्बत का शरबत तयार आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला जास्तीचं घट्ट वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध आणखी ॲड करू शकता. दुधाची क्वांटिटीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी काही काजू, बदाम आणि अंजीरचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे, ते सुद्धा घालत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. ह्या ठिकाणी झटपट असं कलिंगडचं थंडगार मिल्कशेक तयार आहे. आता हे तयार झालेलं जे मिल्कशेक आहे ना, ते आपण ग्लासमध्ये सर्व करूया. हे मिल्कशेक चवीला खरंच खूप अप्रतिम लागतं. तुम्ही हे तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये थंड होऊ द्या, त्यानंतर प्या किंवा असं सुद्धा पिऊ शकता. थंडगार मिल्कशेक चवीला अप्रतिम लागतं. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असंच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.